वसा जनसेवेचा. भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार बुलढाणा जिल्ह्यात विशेष सहकुल मतदार यादी पुनर्वीक्षण मोहीम वेगाने सुरू आहे. जिल्हाभर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच BLO घरोघरी जाऊन मतदारांची माहिती पडताळत आहेत. गणना प्रपत्र भरून घेणे, पात्र मतदारांची माहिती नोंदविणे, मतदार यादी अचूक व अद्ययावत करणे या उद्देशाने प्रशासन संपूर्ण यंत्रणा कामाला लावल्याचा दावा करत आहे. मात्र प्रत्यक्षात नागरिकांना मॅपिंग प्रक्रियेत गंभीर अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र समोर येत आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर प्रवीण कुमार देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, पर्यवेक्षक आणि BLO यांच्या माध्यमातून ही मोहीम राबवली जात आहे. प्रशासन नागरिकांना अचूक माहिती देण्याचे आवाहन करत असताना दुसरीकडे 2002च्या मतदार यादीच्या आधारे होणाऱ्या मॅपिंगमध्ये मोठा गोंधळ निर्माण होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. मिळालेल्या माहितीनुसार 2002च्या यादीत आई आणि वडील दोघांची नावे असतील तर केवळ 4 अपत्यांचीच मॅपिंग होत आहे. 5वे अपत्य मॅपिंग करताना डिफॉल्टर दाखवले जात असल्याचे संबंधित कुटुंबाची धावपळ सुरू झाली आहे. याहून गंभीर बाब म्हणजे आई किंवा वडील यापैकी एकाच व्यक्तीचे नाव 2002च्या यादीत असेल तर फक्त 2 अपत्यांची मॅपिंग होत असून 3रे अपत्य ही डिफॉल्टर दाखवले जात आहे. मतदार यादी अचूक करण्याच्या नावाखाली सुरू असलेल्या या प्रक्रियेत अशा तांत्रिक अडचणी राहिल्यास पात्र मतदाराचं अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने केवळ आव्हानावर न थांबता मॅपिंग मधील त्रुटी तातडीने दूर कराव्यात अशी नागरिकांची मागणी आहे. लोकशाही मजबूत करायची असेल तर पात्र मतदाराला डिफॉल्टर ठरवण्याऐवजी त्याचा अधिकार सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. सिटी न्यूज. सिटी न्यूज वसा जनसेवेचा.